तुळजाभवानी आईचा उदो उदो. तर आज बघणार आहे आपण नवरात्री स्पेशलमध्ये अगदी सोप्या पद्धतीने उपवासाच्या शिऱ्याची रेसिपी. तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. त्यासाठी आपण पॅन गरम करून घेणार आहे. उपवास शिरा ना आपण साबुदाणापासून करणार आहे ना भगरेपासून करणार आहे. तर आपण उपवास शिरा करणार आहे राजगिराच्या पिठापासून. पॅनमध्ये टाकणार आहे तूप. आपल्याला तूप जरा व्यवस्थितच घ्यायचं आहे. आता मग टाकणार आहे आपण 1 वाटी राजगिराचं पीठ. हो, राजगिराच्या पिठापासून आपण शिरा करणार आहे. मस्तपैकी त्याला आपण भाजून घेणार आहे. खमंग असं आपलं राजगिराचं पीठ भाजून घ्यायचं आहे. हे पीठ भाजायला जास्त वेळ लागत नाही, जसं रव्याला लागतं तसं याला लागत नाही बघा. राजगिराचं पीठ जसं खायला चविष्ट आहे तसंच ते खूप पौष्टिक पण आहे बघा. आणि मस्तपैकी याला भाजून घ्यायचं आहे आपल्याला बघा. आता अर्धा भाजला गेला की आपण त्यामध्ये टाकणार आहे ड्रायफ्रूट्स. तर मी यामध्ये बदाम आणि मनुका टाकलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स टाकून घ्या बघा. आणि मस्त त्याला भाजून घ्यायचा आहे. कलर चेंज झाला की त्यामध्ये टाकणार आहे आपण अर्धी वाटी साखर. तुम्हाला आणखी गोड पाहिजे असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू पण शकता बघा. आणि मस्तपैकी याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं साखर आपली गरम झाली की त्यामध्ये टाकणार आहे आपण पाणी. आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे. थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे गरम पाणी आणि त्याला छान मिक्स करायचं आहे. सुरुवातीला राजगिराच्या पिठाचा शिरा जरा चिकटच दिसतो, पण नंतर ना ते छान असं तूप सुटतं याला थंड झाल्यानंतर. पण हा शिरा खूप टेस्टी लागतं बघा. याला मस्त मिक्स करून घ्यायचा आहे. जोवर हा शिरा पॅन सोडत नाही तोवर आपल्याला मस्त शिजवून घ्यायचा आहे बघा. छान असं शिरा पॅन सोडत आहे बघा. तर अशी बघा तुम्ही मस्तपैकी हे पॅन सोडायला लागलेलं आहे. आता आपण यामध्ये टाकणार आहे खोबरा किस. यामुळे काय होते, शिऱ्याला खूप छान टेस्ट येते बघा. मी खोबरा किस टाकला आहे. तुम्ही सुकं खोबरं खिसून पण टाकू शकता बघा. आता यामध्ये थोडंसं आपण अर्धा चमचा तूप टाकणार आहे आणि मस्त त्याला मिक्स करून घेणार आहे. यामुळे काय होते, शिरा एकदम खमंग होतो बघा. मस्तपैकी याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे बघा. आता पूर्ण पॅन सोडत आहे शिरा. छान आपला शिरा झालेला आहे. आपण याला एका वाटीमध्ये काढून घेणार आहे. तर सुरुवातीला आपण त्यामध्ये टाकणार आहे विलायचीची पूड. गॅस बंद करून टाकायचा आहे आपल्याला विलायचीची पूड. त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी याला गरमागरम आपल्याला सर्व करायचं आहे. या शिऱ्याची खासियत आहे की थंड झाल्यानंतर पण खूप छान लागते बघा. मस्तपैकी मी सर्व केलेलं आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असेल तर माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन आणि सोप्या सोप्या रेसिपींसोबत. तुळजाभवानी आईचा उदो उदो.